हे झालं. हे घे, आता तुझं नुकसान होणार आहे. म्हणजे सिगरेट ओढणं हानिकारक आहे. हो. या पिक्चरमध्ये कोणीही सिगरेट ओढणार नाही. मी पण नाही ओढणार आहे. ओम शांती ओम शांती. हा तो काळ होता जेव्हा लक्ष आणि महेश कोठारे मराठी सिनेमावर राज्य करत होते. तो त्यांचा सुवर्ण काळ होता. आपला बबन फक्त 7 वर्षाचा होता आणि दुसरे इयत्तेत शिकत होता. आणि त्याच वेळी डॉक्टर मॅथ्यू स्वतः डॉक्टर असून स्वतःच्या बायकोची डिलिव्हरी दुसऱ्या डॉक्टरला करायला लावून स्वतः हॉस्पिटलच्या कॅरिडॉरमध्ये टेन्शनमध्ये येरझाऱ्या घालत होते. कुठे आहात तुम्ही? मी सांगितलं होतं की असं नका करू म्हणून. मला वेदना होताना ऐकून खूप बरं वाटतंय ना तुम्हाला? हे बघा, मी तुम्हाला सोडणार नाही. आई ग. तुमच्यापैकी मिस्टर मॅथ्यू कोण आहे? मी आहे. तुम्हाला मुलगा झालाय. खूप चांगलं झालं. जर मुलगी असती तर लाईफ टाइमचं टेन्शन असतं. तिच्या टेन्शन मध्ये रात्रभर जागावं लागलं असतं. कारण माहितीये काका, हिचं लग्न करावं लागेल. जर कुणासोबत पळून गेली असती तर मग आणखी टेन्शन. आणि तुमच्या म्हातारपणी ती तुमच्यासोबत राहिलीही नसती. बरं झालं तुम्ही टेन्शन फ्री आहात ते. परमेश्वराचे आभार मानायला हवेत. सॉरी सर, थोडी गडबड झाली. तुम्हाला मुलगा नाही, मुलगी झाली आहे. पुन्हा एकदा तुझे आभार परमेश्वरा.
ही गोष्ट याच मुलीची आहे. तिचे अश्रू आणि तिच्या दुःखाची गोष्ट. एक अशी गोष्ट ज्यात अनेक दिवस तिला त्रास सहन करावा लागला. हे काय चाललंय? टीव्ही सिरियल लागलीये का? ही माझी गोष्ट आहे, मला सांगू द्या. ठीक आहे, मग तूच सांग. ही तशी जुनीच गोष्ट आहे. हिची सुरुवात मागच्या शतकात झाली. थांबा थांबा, इतक्या मागे जाऊ नका. 1999. हा, आता बरोबर आहे. तर मी काय सांगत होते, तर माझी गोष्ट इथून सुरू होते. माझं नाव आहे पूजा मॅथ्यू. मी 10वीत असताना असे दिसायचे. हे जे घर तुम्हाला दिसतंय ना, ते माझं घर आहे आणि ही माझी खोली आहे. हे माझे नवीन ब्रँडेड गॉगल्स आहेत. तू याला हात लावलास तरी बघ हा. हे आहेत माझे बाबा, डॉक्टर मॅथ्यू. सगळ्या गावाचे लाडके डॉक्टर. पण आई आणि मी त्यांची पहिली प्रायोरिटी आहोत. आज चांदणे उन्हात दिसले तुझ्या मुळी. आज चांदणे उन्हात त्यांना सवयच आहे स्वतःच्या आवाजात गाणं रेकॉर्ड करायचं आणि स्वतःच ऐकत बसायचं. स्वप्नाहून किती सुंदर गायलं मी. त्यांचं म्हणणं आहे की डॉक्टरने किमान एकदा तरी औषधाचा शोध लावायला हवा. म्हणूनच त्यांनी एक प्रयोगशाळा तयार केली आहे प्रयोग करण्यासाठी. अनिता, ही आहे अनिता, माझी आई. ती कॉलेजमध्ये लेक्चरर आहे. खूपच गोड आहे माझी आई. तिला स्वयंपाकाची खूप आवड आहे आणि मला स्वयंपाक असं म्हटलं तरी घाम फुटतो. तिची एक सवय आहे, एखादा नवीन पदार्थ बनवला की आधी स्वतः चव घेऊन बघते. अरे वा. अगं जरा नीट बस ना. माझ्या आईचं म्हणणं असतं की मी मुलांसारखं वागता का म्हणे. मुली अशा शिट्या नाही वाजवत. कॅच. बाबा म्हणतात खरं म्हणजे मी मुलगाच आहे आणि चुकून मुलगी झाले. कुठे गेलं? इथेच तर ठेवलं होतं ना. नजर इकडे ठेवा. हा. आई डबा दे. तुला स्वतःहून घेता येत नाही का? सर, ही बायकांची काम आहे. ओ, म्हणजे तू मुलगा आहेस की काय? तुला फटके दिले पाहिजे. बाय डॉक्टर मॅथ्यू. अरे माझ्या शाळेच्या प्रिन्सिपल्स ना माझा खूप आदर आहे. मिस्टर मॅथ्यू, शाळेच्या जवळ एखादं घर भाड्याने देऊ तुम्हाला? ते कशासाठी? म्हणजे तुम्हाला तुमची खटारा गाडी इथपर्यंत चालवत यायला नको आणि ही वेळेवर शाळेत सुद्धा येऊ शकेल. आणि चर्च मधल्या फादरची सुद्धा अशीच मत आहेत. मॅथ्यू, तुला माहिती आहे ही कोण आहे? माझी मुलगी आहे सर. नाही, ही नास्तिक आहे, नास्तिक. माझं आयुष्य तसं छान सुरू होतं. मग एक दिवस माझ्या लाडक्या हिरोचा पिक्चर रिलीज झाला. सगळ्यांनी त्याचं खूप कौतुक केलं. तो चिकनाच आहे म्हणा माझा हिरो. मी बाबांना प्रॉमिस केलं की मी रोडवर गाडी नाही चालवणार. कशी तरी बाबांची समजूत घातली आणि एक नवीन बाईक घ्यायला लावली. काय रे, मुलगी नाही पाहिलीस का कधी? हा, मी बाईक चालवेन, गिअर बदलीन, हात सोडून चालवेन. हा, जे काम तुझ्या लायकीचं आहे तेच कर बाळा. मी पडले म्हणून एक लहानसा प्रॉब्लेम झाला. मला कपाळावर एक पट्टी बांधावी लागली आणि तेव्हाच माझी बहीण जुली मला भेटायला आली. माझी चुलत बहीण. अगं हलू नको, हलू नको. स्माइल प्लीज. रेडी? 1 2 3. आता मला बाहेर जाऊन काढूयात फोटो. त्या दिवशी मला आयुष्यातलं सत्य समजलं. हिचं लग्न ठरू दे एकदाचं. मला खूप काळजी वाटते. देवाने आमची प्रार्थना ऐकली म्हणजे झालं. का नाही ऐकणार? आपण चांगले लोक आहोत आणि तसंही आपण त्यांना 200 सोन्याची नाणी आणि 25 लाख रुपये देणार आहोत. काय? 200 सोन्याची नाणी आणि 25 लाख?
परमेश्वरा, कोण आहे हा भाग्यवान ज्याला इतकं घबाड मिळणार आहे? हाय. अरे देवा, जुलीच्या होणाऱ्या नवऱ्याला बघून एक गोष्ट तर पक्की झाली. मुलींना आयुष्यात कोणतंही स्वातंत्र्य आणि कोणताही चॉईस नसतो. ते आपल्या जन्माचा जोडीदार सुद्धा निवडू शकत नाहीत. जर तुम्हाला असं वाटत असेल की मी एक चांगली मुलगी आहे, तर आज मी तुम्हाला माझं एक गुपित सांगते. हे माझ्या आंटीचं घर आहे, रेचल आंटी. तिला मी वाईन आंटी अशीच हाक मारते. खूपच चांगली वाईन बनवते. 10 किंवा 20 दिवस जुनी वाईन नाही बरं का. ही स्पेशल वाईन आहे. तुम्हाला तेव्हाच मिळते 4-5 वर्ष जुनी झाल्यावर. यात तुम्हाला द्राक्ष, अननस असे अनेक फ्लेवर्स मिळते. आंटी जी पण वाईन बनवते ती सगळ्यात आधी मीच टेस्ट करते. थोडक्यात सांगायचं तर मी तिची वाईन टेस्टर आहे. आंटी आंटीला सुद्धा मी खूप आवडते. ती ना मला सुद्धा खूप आवडते. ती माझ्याशी कोणत्याही विषयावर बोलू शकते आणि आम्ही दोघी बेस्ट फ्रेंड्स आहोत. हे बघ पूजा, नेहमी हे असंच होतं. मुलगी कितीही शिकलेली असली, सुंदर असली तरी घरचे ठरवतील त्याच मुलाशी तिला लग्न करावं लागतं. येतंय ना लक्षात? मला तुझे अंकल खूप आवडायचे, पण माझ्या घरच्या नाते पसंत नव्हते. ज्याच्यावर प्रेम करता त्याच्याशी लग्न केलं म्हणजेच खरी मजा आहे. ज्याच्यावर आपलं प्रेम नाही अशा मुलाशी लग्न करणं आणि त्याच्यासोबत संसार करणं खूपच कठीण काम असतं. त्याच दिवशी मी ठरवलं की माझ्यासाठी नवरा मीच शोधेन. शाळेतली मुलं नॉट माय टाईप. एकीकडे तर पुस्तकी किडे किंवा मग अगदीच बावळट. हाय पूजा. हो, पण एक मुलगा होता बी डिव्हिजन मधला, याडली. त्याचं आडनाव थोडं विचित्र होतं, आवरत. याडली आवरत. पण तो खरंच स्मार्ट आहे. आणि जेव्हा मी ठरवलं की याडलीच माझ्यासाठी योग्य आहे, तेव्हा तो स्वतःहूनच माझ्या आयुष्यात आला. याडलीने वीगालँडच्या वॉटर पार्कला जाण्याचा प्लॅन केला. आम्ही शाळेतले सगळे विद्यार्थी गेलो होतो. तसं पाहिलं तर शाळेच्या पिकनिकला मुलं आणि मुली एकत्र बसतात, पण डोक्यात काहीतरी वेगळंच असतं. याडली माझ्या शेजारी येऊन बसला तेव्हा मला वाटलं की त्याच्या डोक्यात सुद्धा तेच असेल, पण त्याचं वागणं काहीतरी वेगळंच होतं. हाय पूजा. हाय. तू तर माझ्या घरच्यांना ओळखतेस ना. तुला तर माहितीच आहे की माझे बाबा डॉक्टर आहेत आणि तुझे बाबा सुद्धा डॉक्टरच आहेत. मी मोठा झाल्यावर डॉक्टरच होणार आणि तू सुद्धा डॉक्टरच होशील. मला तू खूप आवडतेस. हा, तशी घाई नाहीये. तू शांतपणे विचार करून सांग. बर, मी येतो. हा, ओके.
तिकडे बघ त्या जलपरी मस्त दिसतात ना. शंभूभाई नंबर 1. ए चल निघ निघ. शंभूभाई नंबर 2. काय रे काय प्रॉब्लेम आहे तुझा? कोणाला मारतेस ग? शंभू भाऊ आहे मी. मला मारशील तू? आता हात लावून दाखव हिला. नाही नाही मी तर आता हात लावून दाखव हिला. नाही तू नाही माझी चूक अरे मला सोडून कुठे पळताय? थांबा. पूजा, हां तू काही ठरवलंस का? हो तेच. हा? आपण जेव्हा एखाद्या व्यक्तीला भेटतो जो आपल्याला आवडतो तेव्हा आपल्या मनात एक वेगळीच भावना येते. तू तुझं नाव काय म्हणालास? ते याडली. हा याडली. तुला बघून मला तशी भावना नाही आली. सॉरी सॉरी या. आयुष्यात पहिल्यांदाच मी एखाद्या अशा मर्दाला बघितलं होतं. तो कोण आहे, कुठून आला, रात्रभर तोच विचार करत होते आणि दुसऱ्या दिवशी तो मला पुन्हा दिसला. कधी येईल इथं बस? बोलायचा? काय रे, चला निघा इथून. लवकर सुरू होत नाही का तुझी? चला निघा बोलो ना. आज पहिल्यांदाच असं झालं की मी माझी स्कूल बस चुकवली. मला कळलंच नाही की बस कधी आली आणि कधी गेली. मी त्याच्याच विचारात हरवून गेले होते. मला काहीतरी वेगळं वाटत होतं. बाबा माझ्यासाठी नवीन फोन घेऊन आले. नोकिया 3310. 1 नंबर फोन आहे. मीच त्यांना आणायला सांगितला होता, पण कोणाशी बोलायला हवंय ते नव्हतं सांगितलं. हॅलो. हो ठीक आहे. हे घे. ही आहे माझी मैत्रीण नीवी. हो, 1 मिनिट. 1 मिनिट थांब मी. हां. आणि ही माझी दुसरी मैत्रीण डोना. या दोघी माझ्या बेस्ट फ्रेंड्स आहेत. ही एकाच वेळी 3-4 मुलांना एकत्र फिरवू शकते आणि ही एकाच वेळी 3-4 डोसे खाऊ शकते. मी होते त्यांच्यासोबत, पण मात्र विचार त्याचाच करत होते. माहिती नाही मला काय झालंय. कसला विचार करते असत का? हे बघ मला खूप भूक लागली आहे. कानियानी, डेव्हिड कानियानी. त्याच्याबद्दल तर तुम्हाला सांगायलाच विसरले. हा माझा चुलत भाऊ आहे कानियानी, डेव्हिड कानियानी. 1 नंबरचा मस्तीखोर आहे आणि खूप मोठा फ्लर्ट सुद्धा. लोकांच्या घरात घुसून घुसून चोऱ्या करतो. आमच्या खानदानाच्या नावाला बट्ट्या लावण्याचा जणू याने विडाच उचललाय. पळून जाण्यात सुद्धा 1 नंबर येतो. जेव्हा संकट येतो तेव्हा तो बरोबर पळून जातो आणि सगळे त्याची चूक विसरले की पुन्हा हजर होतो. पहिल्यांदा जेव्हा तो पळून गेला होता तेव्हा तो चर्चमध्ये सेवा करायचा. मला तो दिवस चांगलाच आठवतोय. त्यावेळी डेव्हिड 3 वर्ष गायब झाला होता आणि 3 वर्षांनी जेव्हा तो परत आला तेव्हा तो डेव्हिडच्या घरी गेला आणि सरळ त्याचे पायच धरले. पैशांचा विषय म्हणूनच सांगतोय. पैशाचा विषय नसता तर काही बोललो नसतो. तुला यावंच लागेल आणि पैसे घेऊन यावे लागतील. आलं ध्यानात? हा. काम करायला नकोत पण पगार मात्र वेळेवर हवा यांना. ऐक,
आज रविवार आहे ना? होय सर. विसरायचं नाही. नाही, तू सर. म्हणालास ना की तुम्ही जोस ब्रदरच्या घरचे हा. आहात, समजलं का? हो. विसरायचं नाही, लक्षात ठीक आहे ठेवायचं. सर. हो सर. हे घे. चला निघा आता ठीक आहे, पटकन. ठीक आहे, चला. नवीन धंदा सुरू केलाय. लेबर सप्लाय करतो मी. काय करतोस? लेबर सप्लायचा बिझनेस. चर्चच्या फेस्टिवलच्या एक दिवस आधी चर्चवाल्यांनी घरोघरी पाकिट पाठवण्याची ऑर्डर दिली आहे. प्रत्येक घरातल्या एका माणसाला चर्चमध्ये यावं लागेल. जर असं असेल तर लोकांकडे इतका वेळ कुठे असतो? म्हणून मी आधीपासूनच सगळी तयारी केली आहे, म्हणजे कुणालाही अडचण येणार नाही, समजली? हॅलो, हे बघ, तुला कोर्स करायची काहीही गरज नाहीये. तुझ्याऐवजी मुत्तुस्वामी जाईल. तू फक्त खा पी आणि आरामात झोप. हो. हं? ते तर ठीक आहे, पण तू इथे काय करतेस? भाऊ, ते त्या दिवशी बस स्टॉपवर एक छावा आला होता, त्याला घाबरून तुम्ही पळून गेला. कोण होता तो? तोच का? गिरी. गिरी. मी काय सांगतो ते ऐक. तो चांगला मुलगा नाहीये, गुंडा मवाली. तो आपला शत्रू आहे, त्याच्यापासून लांबच राहा. जर त्याच्याजवळ फिरकलीस ना. गिरी आणि मवाली आणि हे कोणी सांगितलं बरं तुला? तो एका मृत कामरेडचा मुलगा आहे. सेंट थॉमस मधून डिग्री घेतली आहे त्याने. आता तो शेतकरी आहे, त्याला शेती आवडते. ती मुलं रोज त्रास द्यायची म्हणून मीच गिरीला तिकडे बोलवलं होतं आणि म्हणूनच तो त्या दिवशी बस स्टॉपवर आला होता. पण हे सगळं तू का विचारतेस? येते आम्ही. गिरीबद्दल बोलतेस? तो खूप चांगला मुलगा आहे. जो त्याच्याशी चांगलं बोलतो तो त्याच्याशी चांगलं वागतो. खूप चांगला पोरगा आहे तो. मी त्याला खूप चांगलं ओळखतो. गाडीचं ब्रेक लायनर चेंज करायला लागेल. साधारण 1000 रुपये खर्च होईल. इतके पैसे? म्हणजे काय, पार्ट बदलले म्हणजे पैसे लागणारच ना. ठीक आहे. हे देवा, हिची गाडी अशीच खराब होऊ देत आणि मला खूप पैसे मिळू देत. डॉक्टर साहेब, या कमिटी मीटिंगचं काय करायचं आपण? ते होईल सगळं, तुम्ही काळजी करू नका. गिरीला सांगा, तो सगळं बघून घे. ठीक आहे, येतो मी ठीक आता. आहे, ठीक आहे. तू घरच्यांना सगळ्यांना सांगितलंस? मी माझ्या आईला सगळं सांगितलं. खरंच? मला माहित आहे, पूजानेच सांगितलं होतं. मला हे लक्षात आलं होतं की मी सोडून सगळेच गिरीला ओळखतात. आपला गिरी तू पण ओळखतेस? ओळखतेस म्हणजे तो कराटे मास्टर आहे ना. माझे भाऊ जिथे कराटे शिकतात तिथे तो शिकवतो. कोणत्या अकॅडमी मध्ये आणि कुठे आहे तो? 2 मसाला डोसे आणि 1 मिल्कशेक. तरच दाखवीन तुला. अशी प्रॅक्टिस केलीस तर टुर्नामेंटमध्ये कसा खेळणार तू? जर असाच करत राहिलास तर तू नक्की हरशील. नीट प्रॅक्टिस कर. काय? हिला यायचं होतं. म्हणजे ते मी माझ्या भावांना भेटायला आले होते. यांनाही ते पाठवता तरी कशाला? पूर्ण वेळ झोपलेले असतात. त्यांच्यात बाथरूमला जायची ताकद नाहीये. कदाचित असं असेल की अरबट सरबट खाल्ल्यामुळे अशी अवस्था आहे, जे तुम्ही त्यांना विकत घेऊन देतात. आधी त्यांचं बाहेरचं खाणं बंद करा आणि चण्याची उसळ खायला घाला. कदाचित तेव्हा हे कराटे शिकतील. चण्याची उसळ? आणि त्याकरता उसळ कशी बनवायची घरच्यांना माहिती असायला हवं. ठीक आहे, चला निघा आता तुम्ही. चल चल लवकर चल. अगं त्याचा मूड बघ, कसा रागात बोलतोय आणि हातात काठी सुद्धा आहे. चल अरे काय यार, तू तिकडे वाळवंटात ढोर मेहनत करण्यापेक्षा इकडे केरळाला निघून ये. तुला इथल्यासारखी तिथे हिरवळ बघायला मिळते का? इथे शुद्ध हवा आहे, शुद्ध पाणी आहे. तिकडे काय ठेवलंय? काय नाही दुबईत एक झाड सुद्धा नसेल वाळवंटात. हा, तू फक्त इकडे ये. काय करायचं ते मी बघतो. जे वातावरण तुला हवंय ते सगळं इथे मिळेल. तू टेन्शन घेऊ नको. अरे तुला आधी किती वेळ सांगितलं? तू फक्त येतो येतो म्हणतोस आणि पुढे ढकलतोस. आई, चण्याची उसळ कशी बनवतात? जाऊ दे, मीच बनवते.
येते. कोणी हात नाही लावायचा सांगून ठेवते. बाळा, जेवण मारून मुटकून नाही बनवायचं. नेहमी लक्षात ठेव की जेवण लोक खाऊ शकली पाहिजेत. ठीक आहे. तू हवं ते कर, पण एक उद्दिष्ट ठेव. काय चाललंय तुझं? तू ही द्राक्ष धुवून घे, मी बघते कोण आलाय ते. टिक वाजते डोक्यात, धडधड वाढते ठोक्यात. अरे गिरी, आलास तू? कशा आहात आंटी? कामात होतात का? ये ना, उशीर का झाला इतका? आंटी, याच्यामुळेच उशीर झाला. मी त्यांना सांगितलं एक जरी खराब निघालं तर पैसे नाही देणार. आपल्याला दुसरा सप्लायर बघायला हवा का? मी शोधतो आंटी, सप्लायरची काही कमी नाहीये. जर तुझ्या ओळखीचा कोणी असेल तर मी त्याच्यावर विश्वास ठेवू शकते. ठीक आहे आंटी, बघतो मी. हेलन कशी आहे? कारण काय ना गिरी, माझा तुझ्यावर पूर्ण ठीक विश्वास आहे, आहे. येतो मी आता. अरे बस ना, चहा नाही घेऊन जा. माझे कराटे क्लास आहेत ना, उशीर होतोय. ठीक आहे, येतो मी. ठीक आहे. टिक टिक वाजते डोक्यात, धडधड वाढते कोण होतं? आपला गिरी होता. भेटलीस कधी त्याला? येत असतो तो इथे अधूनमधून. तो माझ्या मिस्टरांचा सगळ्यात लाडका कराटेचा विद्यार्थी आहे. तो पूर्वी सुद्धा त्यांच्या बरोबर यायचा इथे. मला खूप मदत करतो तो. त्याची आई सुमित्रा आणि मी एकाच वर्गात होतो, पण त्याच्या वडिलांच्या मृत्यूनंतर आता ती आणि गिरी एकटेच असतात. खरं म्हणजे गिरीला पुढे खूप शिकायचं होतं, पण त्याला शेती करण्यामध्ये खूप इंटरेस्ट आहे. त्याला गावातलं आयुष्य खूप आवडतं. प्रत्येकाने डॉक्टर आणि इंजिनियरच व्हायला पाहिजे असं नाहीये ना. देशाला शेती करणाऱ्यांची सुद्धा गरज आहे. सुमित्रा नेहमी खूप छान कविता करायची आणि त्यावेळी तिचा आमच्या वर्गातल्या माधवनवर जीव जडला. मग दोघांनी लग्न केलं, पण घरच्यांना त्यांचं लग्न मान्य नव्हतं. त्यानंतर सुमित्रा आता कविता करत नाही, म्हणूनच गिरी आता तिच्यावर नाराज असतो. त्याचं म्हणणं आहे की त्याला मोठं करण्याच्या नादात त्याच्या आईने तिचं स्वप्न बाजूला ठेवलं. मी फक्त एकदाच त्याला रडताना बघितलंय, ते सुद्धा त्याच्या आईसाठी. तो खूप दुःखी आहे. चांगला मुलगा आहे ना? माझी एकुलती एक मुलगी हेलन, ती जर गिरीपेक्षा लहान असती ना तर मी त्या दोघांचं लग्नच लावून दिलं असतं. काही नाही, मी गंमत करते. तुला माहितीये, माझा मुलगा आणि गिरी एकाच वर्गात होते. तो गिरीला चांगलाच ओळखतो. काय? दोघे एकाच वर्गात होते? पण त्याने तर मला कधीच सांगितलं नाही. काय म्हणालीस? नाही, काय नाही. हाय लक्ष्मी. हाय. अरे ये पूजा. कसं वाटलं माझं नवीन दुकान? येणारा दिवस हा इंटरनेटचा काळ असणार आहे. या शहरात प्रत्येक गोष्टीचा पहिला बिझनेस हा डेव्हिडच करू शकतो. मस्तच रे. हां. अरे ही काय ते अनैतिक उद्योग सुरू काय आहे? म्हणालीस तू? अनैतिक. अगं काय बोलतेस तू? तरुण मुलं आहेत, एकत्र बसून थोडी मजा करतात. सर्फिंग करताना थोडी प्रायव्हसी नको का त्यांना? त्याचेच तर पैसे घेतो मी. छी. काय शी? मला सांग, तू इथे का आलीयस? सर्फिंग करायचंय? हे नाही करायचं मला. हा, तर मी तुला काहीतरी विचारायला आले होते. कशाबद्दल? तो गिरी आहे ना, तो तुझा क्लासमेट होता? तू इतक्या दिवसापासून त्याच्याबद्दल का विचारतेस मला? मला त्याच्याबद्दल काही बोलायचं नाहीये. चल जा, शिस्तीत जा सांग, इथनं नाही तर बघू. सगळ्यांना सांगेन. अगं हे बघ, मी तुझी मस्करी करत होतो. रागावतेस कशाला? सांगतो हा, सगळं सांगतो. मी थोडा मोठा झालो तेव्हापासून त्याला ओळखतो. जेव्हा मोठा झालो तेव्हा? म्हणजे तुला काय वाटतं, तुम्ही मुलीच मोठ्या होऊ शकता? बोला. तुम्ही मुलीच फक्त लवकर मोठ्या होऊ शकत नाही, आम्ही सुद्धा होऊ शकतो. ठीक आहे? खरं म्हणजे आम्ही तिघे चांगले मित्र होतो.
त्यांचं एकमेकावर खूप प्रेम होतं. काय प्रेम? हो, खरं प्रेम. आणि मग तेच झालं. त्या मुलीने दुसऱ्या मुलाशी लग्न केलं, अमेरिकेतल्या श्रीमंत मुलाशी. अरेंज्ड मॅरेज केलं. तेव्हापासून त्याने माझ्याशी बोलणं बंद पण केलं. त्यात तुझी काय चूक होती? मला नाही माहित, चुकी त्याच्या बाबांची होती. बाबांची? अगं ही तीच आहे, अमेरिकेतली चुलत बहीण, जिचं नाव आहे जुली कानियानी. ती धोकेबाज माझी बहीण. अरे देवा, मी तर तिच्या लग्नात मसाले भात खाल्ला होता. आणि त्यानंतर त्याने बॅक सीट कधीच लावली नाही. बरं आता खूप गप्पा झाल्या, जा तू आता. हे बघ पूजा, मी ना 5 ते 6 मुलांसोबत रिलेशनशिप मध्ये राहिले आहे आणि त्याच अनुभवाने सांगते की एका जरी मुलीने धोका दिला तर तो मुलगा जगातल्या प्रत्येक मुलीचा द्वेष करेल. हे तर साहजिकच आहे. आता पुढे तुला काय करायचं हे तू स्वतःच विचार कर. असं काही नाही झालंय. मी त्याला सांगेन की तुम्हाला आवडत नाही. पूजा, पण तो तुला ओळखेल तरी का? हाच तर प्रॉब्लेम आहे. आणि तू सांगणार कशी त्याला? मी सांगून टाकेन त्याला. आता देवच मला योग्य मार्ग दाखवेल. दाखवशील ना मार्ग? तुम्हाला गाडी रिपेअर करता येते का? अगं छे, मला कुठे येतं. गाडी बंद पडली की मी बोनेट उघडून उभा राहतो. मला गाडी रिपेअर करता येत नाही. खड्ड्यात जाऊ दे तुमची ही 3rd क्लास खटारा गाडी. तुम्ही इथेच थांबा, मी चालत जाते. काय झालं डॉक्टर साहेब, गाडी बिघडली का? अरे गिरी, गाडीत काहीतरी प्रॉब्लेम झालाय. एखादी टॅक्सी मागवावी लागेल. हो, जास्त लांब तर नाहीये. चला या, मी सोडतो तुम्हाला. हा, थँक्यू. गिरी थांब जरा, मी चावी काढून घेतो. नाहीतर कोणी गाडी घेऊन जायचं. काय चालत जाणार होतीस ना? येताय कुठून तुम्ही? आम्ही फ्रान्सिसच्या मुलीच्या लग्नाला गेलो होतो, तिथूनच येतो. हो, मी ऐकलंय की बराच हुंडा दिला त्यांनी. हो, नाहीतर काय, 200 सोन्याची नाणी. काय डॉक्टर साहेब, जर श्रीमंत माणसांनी एवढे पैसे दिले तर गरिबांनी काय करायचं? यांना लाज वाटायला हवी. गरीब लोकांवर खूप वाईट परिणाम होता त्याचे. आपल्या गोपाळ भाऊंच्या 3 मुली आहेत. आता सांगा त्यांनी एवढे पैसे कुठून आणायचे? हुंडा घेणारे आणि देणारे मला दोघेही आवडत नाहीत. चांगले विचार आहेत तुझे. जोवर तुझ्यासारखी मुलं आहेत, गरिबांची मदत करत राहशील. सामूहिक विवाह वगैरे आहेतच ना. बरोबर ना? थांबा 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 म्हटलं ना. बाजूला घे, बाजूला घे. हा, बस झाला. काय गाडीत? हा, म्हशीचं शेण आहे साहेब. शेण? चल गाडीचं आरसी बुक काढ आणि मला दाखव. तू बाहेर का नाही येतेस? तुझ्या पायांना काही प्रॉब्लेम आहे का? तो सब इन्स्पेक्टर कोण आहे? जॉर्ज आहे का? सरांचं नाव घ्यायची हिंमत कशी झाली? अरे काय चाललं तिकडे? सर, कोणीतरी मवाली आहे गिरी, त्याला खाली उतरायला प्रॉब्लेम होतोय. अरे जर त्याला नसेल उतरायचं तर जबरदस्ती कशाला करताय? जाऊ द्या ना त्याला. थोडं शेण देऊ का? नाही, आताच खाल्लं ना. नको, जा. गिरू, तू इन्स्पेक्टरला ओळखतोस का?
हो, आम्ही दोघं एकाच कॉलेजमध्ये होतो. तेव्हा मी कुस्तीच्या स्पर्धेत भाग घेतला होता. त्यानंतर आमच्या दोघांचा खूप मोठा राडा झाला. तो ICU मध्ये होता आणि मी जेलमध्ये. आणि आता पुन्हा एकदा मनातल्या मनात लग्नाचा लाडू फुटला. धडा धुडू तडा. बाबा, बोल. माझं ज्याच्याशी लग्न होईल त्याला तुम्ही किती पैसे द्याल? हा असा कसला प्रश्न? माझ्याकडे जे काही आहे ते सगळं तुझंच तर आहे. सगळंच देऊन टाकीन, चालेल ना? 1 रुपया सुद्धा द्यायचा नाही तुम्ही. आणि कोणी जबरदस्ती केली तर आईशी त्याचं लग्न लावून द्या. आता टीव्ही बंद कर आणि झोपायला जा. तुम्ही पण काय याच्याशी बोलत बसलात? टीव्ही बंद कर आणि झोप सुमाने बघू. एक पत्र पाठवलं आहे. हे कसं चालेल? पूजा एक श्रीमंत मुलगी आहे आणि गिरी एक साधा शेतकरी. तुम्ही कधी ऐकलंय की एका डॉक्टरने एखाद्या शेतकऱ्याशी लग्न केलंय? मालेगाववरनं फातिमाचं उत्तर आलंय की त्या मुलीला तो खूप आवडतो. हे तिच्यासाठी पुरेसं आहे. तर रत्नागिरीमधून चंद्रकांत यांनी यावर आणखी भाष्य केले आहे. म्हणतात की तिला मुलगा आवडतो याचा अर्थ काय? तो कुठे राहतोय हे तर तिला माहीतच असेल ना. आणि अशा वेळी जर पूजा गप्प बसली तर कदाचित दुसरंच कुणी त्याच्या आयुष्यात येऊ शकतं ना. मागच्याच आठवड्यात एक गाणं टेलिकास्ट झालं होतं ज्याच्यात अशोक सराफ आणि वर्षा उसगावकर यांनी नृत्य केलं होतं. तुम्ही ते गाणं अर्धच दाखवलं. माझी तुम्हाला विनंती आहे की पुढच्या भागात ते गाणं पूर्ण दाखवावं. कृपया माझी ही विनंती लवकरात लवकर तुम्ही मान्य करावी. कोण आहे हा? सुलक्षण देसाई. अशा परिस्थितीमध्ये मी असं म्हणू शकेन की मी त्या मुलींपैकी होते ज्या गाढ झोपेत असतात. पण त्या दिवसानंतर निद्रादेवी जणू माझ्यावर नाराजच झाली. मग मी ठरवलं की मी गिरीचं घर शोधूनच काढेन. काय यार तू एकच गोष्ट तुला किती वेळ सांगायची? का तिकडे राहून त्रास करून घेतोयस? इकडे परत ये. इथे केरळची हिरवीगार धरती, आल्हाददायक वातावरण आहे. हे सगळं तुला कुठे मिळणार? लगेच इकडे ये. 1 मिनिट जरा थांबा. कुठे जातेस बाळा? बाहेर जातीये कुणाला तरी भेटायला. पावसाची चिन्ह आहेत, आता बाहेर जाऊ नकोस. त्यात काय झालं बाबा? पटकन जाऊन येते. मी सांगतोय ते ऐक. आता बाहेर जाऊ नकोस. मला जाऊ द्या ना बाबा. सांगितलं ना नको जाऊस. का नको जाऊ मी? मी सांगितलं ना मला जायचंय म्हणून. बरं जा जा तुझा. बरं मी काय म्हणत होतो? ओके, बाय बाय. ए, तो गिरी कुठे राहतो? इथून सरळ जा तिकडे ग्राउंडच्या जवळ. या बाजूला? हो, हो. बरं ठीक आहे. ए ए तू इथे काय करतेस? ते मी पाऊस बघायला आले होते. पाऊस बघायला? तू काय बेडकीण आहेस? चल घरी जा. थांब जरा. चल जा आता. पाऊस बघायला आली आहे म्हणे. अनिता, तिकडे आत कोण आहे बघ. अहो तुमची मुलगी. आणखीन हा कोण? हा मग ठीक आहे. मी डॉक्टर मॅथ्यूची मुलगी आहे. ओ मॅथ्यूजींची. मी चहा ठेवते. हो
नमस्ते. खूप कडू आहे. कडवटपणा अशा अनेक गोष्टींमध्ये असतो. प्रेम सुद्धा खूप कडू असतं, हो ना? मला नाही माहित. पूजा, आंटी लेक्चर देते असं समजू नकोस. गिरी खूप चांगला मुलगा आहे, पण तुझं या वयात एखाद्याकडे अट्रॅक्ट होणं खूप नॅचरल आहे. पण जेव्हा तू मोठी होशील, जगातल्या लोकांना भेटशील, एखाद्या मॅच्युअर मुलाला जेव्हा भेटशील, ज्याच्यावर प्रेम केलं त्याला विसरून एखाद्या अनोळखी विचित्र मुलाशी नुसतं तोंड ओळख नसताना त्याच्याशी लग्न करून अमेरिकेला जाऊन सेटल होणं मला मान्य नाहीये. यालाच तुम्ही मॅच्युरिटी म्हणता का? मला ते काही माहिती नाही. मला एवढंच माहितीये की माझ्या आई बाबांना गिरी खूप आवडतो आणि आंटीला सुद्धा पसंत आहे. अगं पण जर सगळ्यांना आवडतो अशा माणसाशी लग्न केलं पाहिजे असं तू म्हणाली होतीस ना, मग काय प्रॉब्लेम आहे? हे गिरीला माहितीये का? त्याला सांगितलंस का तू? नाही, पण जेव्हा चान्स मिळेल तेव्हा मी सांगेन त्याला. तुला माहितीये या संडेला काय खास आहे? कुठला तरी सण आहे? सण तर आहेच, पण आणखीन काय खास आहे माहितीये का तुला? त्या दिवशी गिरीचा बर्थडे आहे आणि तो स्वतः एका खास ठिकाणी जाईल. डिअर गॉड, नाही, डिअर शिवजी, तुम्ही नक्की कोणते देव आहात तेच समजत नाहीये. जो कोणता देव असाल, ही माझी पहिलीच भेट आहे ना, तर मला माफ करा. ओम शांती, ते असंच काहीतरी म्हणतात ना? गिरीला जे काही हवं असेल ते त्याला मिळू देत आणि मला गिरी मिळू देत. तू इकडे काय करतेस? तू तुझ्या बड्डेच्या दिवशी इथे कशाला येतोस? माझ्या पूर्वजांची ही साधना करण्याची जागा होती. ही जागा वन खात्याने ताब्यात घेतल्यानंतर बाबा लपून छपून इथे यायचे. जेव्हा ते राजकारणात होते तेव्हा मी लहान होतो, त्यांच्यासोबत इथे यायचो. इथे येऊन मला खूप बरं वाटतं. वाढदिवसाला इथे येऊन समाधान मिळतं. तू छत्री आणलीस का? का? चलिए. पाऊस आधी डोंगरावर पडतो, माहितीये का?
मला माहिती आहे तू काय बोलणार आहेस. तुझ्या मनातली गोष्ट तुला माझ्यासमोर व्यक्त करायची आहे ना. पण एक दिवस तुझ्या लक्षात येईल की तू जे काही करतेस ते योग्य नाहीये. तेव्हा तुला खूप त्रास होईल. ही वेळ अभ्यास करण्याची. चांगला अभ्यास कर आणि डॉक्टर हो, किंवा त्याहूनही एखादी मोठी डिग्री मिळव. या सगळ्या गोष्टी आता डोक्यातून काढून टाक. चल, पाऊस थांबला, मी तुला घरी सोडतो. नाही ठीक आहे, माझ्याकडे बाईक आहे. अनिता, जेव्हा गिरीने मला ते सांगितलं तेव्हा मी खूप दुःखी झाले होते. मला लहान समजत होता. त्याला माहित नसेल की हा निर्णय घ्यायला मी किती वेळ लावला होता. मला हे अजिबात नाही आवडलं. तो मला लहान म्हणतो म्हणजे काय? तर 18 वर्षाची होते, मग दाखवतेस त्याला. हा तो काळ होता जेव्हा मेडिकल एंट्रन्स एक्झाम जवळ आली होती आणि एंट्रन्सची तयारी प्रोफेसर थॉमस करून घेत होते. एंट्रन्स एक्झामचा अर्थ काय? काय रे, चल बाहेर निघ. चार 5 महिन्यांनी एकदाची त्रासातून सुटका झाली. मी एंट्रन्स एक्झाम साठी खूप मेहनत घेतली आणि एक्झाम संपल्यावर मी दिवस रात्र नुसत्याच झोपा काढत होते. एका महिन्यानी माझा रिझल्ट लागला. कोझिकोड मेडिकल कॉलेजमध्ये मला ऍडमिशन मिळाली. आता मी 18 वर्षाची सुद्धा झाले होते. हीच वेळ होती माझ्या आयुष्यात बदल घडून येण्याची. पण एक गोष्ट नाही बदलली, ती म्हणजे गिरी, माझं पहिलं प्रेम. कोझिकोडला निघण्याआधी मला एकदा त्याला भेटायचं होतं. कारण मी कुठेही गेले आणि किती मोठी डॉक्टर झाले, शेवटी मी त्याच्याकडेच येणार होते ना. अगं कोण ग छोटी डॉक्टर बाई? एंट्रन्स एक्झाम मध्ये पास झालीस का? कधी जातेस? परवापासून कॉलेज सुरू होईल. उद्याच निघेन मी. गिरी कुठे आहे? तो आत्ताच देवळात गेला. मला सोडून देवळात गेला? पावसात भिजायला वाटतं. कधी येईल तो परत? अगं तो इथल्या देवळात नाही गेलाय. चीन मध्ये एक देऊळ आहे, तिकडे गेलाय तो. अरे देवा, हा पुन्हा राजकारणात तर जाणार नाहीये ना? चीन मधल्या देवळात कशाला गेलाय? अगं ते पूजा करण्याचं देऊळ नाहीये, ते तर कुंफू शिकवायचं देऊळ आहे.
तिकडे गेलाय. कुंफू टेम्पल, शाओलिन टेम्पल मध्ये. हा तेच ते. त्याला आधीच तिकडे जायचं होतं. त्याला कसली तरी स्कॉलरशिप मिळाली आहे. पण मला त्याला तिथे एकट्याला पाठवायचं नव्हतं. आत्ताच तर त्याच्या मित्राच्या लग्नाच्या तयारीसाठी गेला होता आणि तिकडे तर विश्वयुद्धच झालं. खूप प्रॉब्लेम झाला. मुलीच्या घरचे लोक त्याच्यावर खूप रागावले होते. त्याला मारण्याची धमकी सुद्धा दिली होती. पण जेव्हा गुंड घरापर्यंत यायला लागले तेव्हा मीच त्याला म्हटलं की काही दिवस लांब निघून जा. आता परत कधी येणार आहे तो? काही सांगू शकत नाही, पण इतक्यात नाही येणार हे नक्की. तो लांब असला तरी मला काळजी वाटणार नाही. तसं तुझं काही काम होतं का? नाही काही खास नाही, असंच. अगं बस ना, मी काहीतरी खायला घेऊन येते. नाही राहू द्या, मी येते. ठीक आहे. माझ्या लव्ह स्टोरीचा असा दी एंड झाला. एकही शब्द न बोलता गिरी माझ्या आयुष्यातून निघून गेला. त्या दिवशी खूप रडले. स्वयंपाक करण्यासाठी जी मेहनत घेतली, जगाला समजून घेण्यासाठी जे प्रयत्न केले, ते सगळे वाया गेले. ठीक आहे चालेल. मी माझी बाईक विकून टाकली आणि माझं सामान बांधून कोझिकोडला निघून गेले. जेव्हा मी तिथून निघून गेले त्यानंतर रेचल आंटीने वाईन बनवण्यासाठी नवीन रेसिपी शोधली. हे सगळं भंगारात टाकलं पाहिजे. नीतूच्या वडिलांनी सगळ्या कॅसेट्स फेकून दिल्या आणि मग सीडी ठेवायला लागले. मला सोडा, मी काहीच केलं नाहीये. डेव्हिडला पोलिसांनी अटक केली त्याच्या कॅफेतल्या घडणाऱ्या भानगडींमुळे. काय कॅफे, माझा कॅफे इंटरनेट कॅफे. कोण आहे तुझा पार्टनर ते सांग. कोणीच पार्टनर नाही. हा. मी एकटाच सगळं सांभाळतो. खोटं बोलतोयस. एक पंच देईन ना तर सगळं विसरून जाशील. चला आत बस. चला चल बस आत. चल. खरं सांग नाही तर तोंडात Sorry, दांडाच sir, घालेल. सोडा ना मला. हा एकटाच असा माणूस होता ज्याला माझ्या जाण्याचं दुःख झालं होतं. कोझिकोड, एक ऐतिहासिक शहर, समुद्र तीरावर वसलेलं. वास्को दी गामा सगळ्यात आधी जिथे उतरला ते कोझिकोड. समुद्र किनाऱ्याने नटलेलं कोझिकोड, केरळातले बेस्ट रिक्षावाले असलेलं कोझिकोड, हलवा आणि मिठांचा सुगंध दरवळणारं कोझिकोड, एक आईस्क्रीम जे फक्त इथेच मिळतं ते कोझिकोड. हे सगळं बघता बघता 4 वर्ष लोटली. मी MBBS करून हाऊस सर्जन झाले. याचा अर्थ मी पुढच्या वर्षी डॉक्टर होणार आहे. उठ ना, मी तू अजूनही माझ्या सोबतच आहे. युनिव्हर्सिटीमध्ये ती MBA करत होती. मला एक नवीन मैत्रीण सुद्धा मिळाली, एना मारिया. ती खूपच श्रद्धाळू मुलगी आहे. आम्ही तिघींनी मिळून एकच घर भाड्याने घेतलं. गिरीला इम्प्रेस करण्यासाठी जो स्वयंपाक शिकले होते त्याचा आता खरा उपयोग होत होता आणि मी तर अगदी सुगरण झाले होते. आयुष्य पुढे जाते, पण त्यात गिरी नाहीये. 4 वर्षात कितीतरी बदल झाले. टीव्हीवरच्या नट्या आता सिनेमात काम करू लागल्या. वीरप्पन मारला गेला आणि राजकीय स्थित्यंतर झाले. खूप काही घडलं. इतकंच काय तर सुनामी सुद्धा आमच्या किनाऱ्यापर्यंत येऊन गेली, पण तो काही आला नाही. चल पुरे झाला तुझा अभ्यास. माझ्या बरोबर चल. कुठे? तो परत माझ्याशी नाही बोलत आहे. तू समजाव ना त्याला प्लीज. त्या काळी ऑर्कुट नावाची एक साईट खूप जोरात होती. मला वाटलं गिरी कदाचित तिथे असेल, म्हणून मी पण माझं अकाउंट सुरू केलं आणि त्याला सर्च केलं. गिरीचं नाव टाईप केलं तर शेकडो गिरी दिसू लागले. जेव्हा मी त्याचं प्रोफाईल चेक करायचे तेव्हा पटापट सगळ्यांचे मेसेज यायला लागले. शेवटी कंटाळून मी अकाउंटच बंद करून टाकलं. आयुष्य खूपच कंटाळवाणं झालं होतं. मी घरून कॉलेजला जायचे आणि कॉलेजमधून सरळ घरी यायचे. असं वाटायला लागलं होतं की मी जणू माझं आयुष्य फुकट घालवते. क्लासमध्ये बसून नुसतं बोर व्हायला लागलं होतं. आज आपण वेगवेगळ्या प्रकारचं कार्डियक अरेस्ट किंवा हार्ट अटॅक बद्दल बोलूयात. उदाहरणार्थ आम्हाला वाटलं की सर प्रात्यक्षिक दाखवतायत, पण नंतर समजलं की त्यांना खरोखरच हार्ट अटॅक आला होता आणि त्यांचा मृत्यू झाला. त्यांना श्रद्धांजली देण्यासाठी कॉलेजला सुट्टी दिली गेली होती. त्या
ह्याच काळात कॉलेज लाईफवर एक पिक्चर रिलीज झाला होता. आम्हाला शिकवण्याकरता एक नवीन हँडसम लेक्चरर आला होता. डॉक्टर प्रसाद वर्गी आम्हाला खूप छान शिकवायचे. माणूस म्हणून सुद्धा खूप चांगले होते. आम्हाला सगळ्यांना ते आवडायचे, विशेष करून मुलींना. आता आपण ह्याच्या बाबतीत डिटेल्स मध्ये डिस्कस करू शकतो, बट बिफोर दॅट एनी डाऊट्स? सर तुमचं लग्न झालंय का? एनी अदर डाऊट? 2 आठवड्यांनी आमची वायवा एक्झाम सुरू झाली. टेक वन. व्हॉट इज दिस? बोन मॅरो ॲस्पिरेशन निडल. गुड. तुम्हाला काही प्रश्न विचारायचे आहेत? हो, तुम्ही मला सांगा की ओके, थँक्यू गुड सर. लक. आय थिंक ही खूप चांगली आहे. म्हणजे आपण हिच्या बाबतीत विचार करू शकतो. गुड आफ्टरनून सर. गुड गुड आफ्टरनून. आफ्टरनून. टेक वन. नाही, इट्स ओके सर. असं का? तू घेतलं नाहीस तर सुरुवात कशी करायची? नको सर, थँक्यू सो मच. तू चूज केलं नाही सर आपण पुढे नाही जाऊ शकत. टेक वन. हो हो, घे एक. मी बिस्किट्स बद्दल नाही, इन्स्ट्रुमेंट्स बद्दल बोललो होतो. वाय यू चूज द बिस्किट? समोर बिस्किट ठेवलं होतं म्हणून माझा थोडा घोळ झाला. सॉरी. कमाल आहे ना. त्या दिवसानंतर प्रसाद सर आणि मी चांगले मित्र झालो. विचार ना तिला. जर हिच्याच भाषेत सांगायचं झालं तर एक गोष्ट होऊ शकते. काय? नवीन सर डॉक्टर प्रसाद, असं वाटतं की ते तुझ्या प्रेमात पडलेत. छे ग, आम्ही फक्त चांगले मित्र आहोत. चांगले मित्रच चांगले प्रेमी सुद्धा बनतात. त्याचे हावभाव, बोलण्याची पद्धत, स्माईल हे सगळं नीट आठव आणि विचार कर. प्रेमात आकंठ बुडाला येतो. अरे देवा, हे काय आहे सगळं? काय आहे म्हणजे? चांगलीच गोष्ट आहे की. अमेरिकेत शिकलेला एक MD डॉक्टर आहे तो. दिसायला पण चांगला आहे. मी तर डोळे मिटून पसंत करेन त्याला. अगं, तू अजूनही त्या चीनमधल्या कुंफू ड्रॅगनचा विचार करतेस? तुझी तर ना खरंच कमाल झाली बाबा. विचार कर, एक मुलगी त्याच्याकडे जाते आणि तो म्हणतो की तू अजून लहान आहेस. तुला तर माहित आहे ना की तू लहान नाहीयेस ते. आणि तसंही तो त्याचा विचार कधीही बदलू शकतो. त्याने तुला डोक्याला लावायची छत्री दिली जी तू कुणालाही दाखवू सुद्धा शकत नाहीस. त्याचं तर लग्न सुद्धा झालं असेल, 4 मुलं सुद्धा झाली असतील एव्हाना. तू जा, मला थोडं काम करायचंय अजून. हुतुआंगचे मिंचे सिफचे मासा किता. असं आहे का? तर मग मी येतो.
काय झालं ग? अचानक का उठलीस तू? काय नाही, स्वप्न पडलं. काय? माझी पण झोप मोडली. दुसऱ्या दिवशी दिवाळी होती. गिरीचं लग्न झालं असेल या विचाराने माझ्या हृदयाला पीळ पडला होता. जेव्हा मी डॉक्टर प्रसादला माझ्याकडे येताना पाहिलं तेव्हा मला वाटलं की आज हा मला नक्कीच प्रपोज करणार, आणि मी प्रार्थना करू लागले. आणि तेव्हा मी पाहिलं की तू इकडे काय करतेस? मी शिकते इथे, हाऊस सर्जन आहे. ओ. गिरी तू इथे काही काम होतं का? मी इथे कोणाला तरी भेटायला आलोय. ते डॉक्टर जोशींची केबिन कुठे आहे? वरती आहे. ओ ओके, भेटू नंतर. पूजा, कोण होता तो? डॉक्टर मला तुम्हाला काही सांगायचंय. आयुष्यात पहिल्यांदाच ज्याला मी पसंत केलं होतं तो हाच आहे. अजूनही मला आवडतो तो. मग प्रॉब्लेम काय? त्याला मी पसंत नाहीये. तो स्वतः बोललाय का? असं नाही म्हणाला, पण जेव्हा मी माझ्या मनातलं सांगितलं तेव्हा तो म्हणाला मी लहान आहे. अच्छा, असं म्हणाला. तो तेव्हा बोलला असेल. आता विचार. आता विचारून सुद्धा काही उपयोग नाही. असं आहे काय? त्याला एका मुलीने फसवलं होतं. मला वाटतं तो अजूनही तिच्यावर प्रेम करतो. अच्छा, ऐक ना, मला खाता येत नाहीये. आपण कुठेतरी बसून बोलूया का? अपूर्ण प्रेम खूप त्रास देतं. पूजा, तू कधी नशा केलीस? काय नशा? म्हणजे मी सुद्धा केलेली नाहीये, पण असं समज की हे अधुरं प्रेम अगदी नशेसारखं असतं. हे आपल्या मनावर बुद्धीवर ताबा मिळवतं आणि हळूहळू तुम्हाला गिळंकृत करतं. पण शरीर जे असतं ते आपल्याला नेहमी सांगतं की हे खूप अपायकारक आहे. थोडक्यात काय तर अपूर्ण प्रेम सुद्धा अगदी तसंच असतं. इच्छा असूनही विसरता येत नाही. मला साली सकट शेंगदाणे अजिबात आवडत नाहीत. प्रेमाची दुसरी स्टेज म्हणजे भाड्याने घर शोधण्यासारखं. आपण ज्याच्या घरात राहतो तो अगदी 24 तास तुमच्यावरती नजर ठेवून असतो. म्हणजे थोडक्यात प्रेमयुगल एकमेकांवरती नजर ठेवून असतात. प्रेमाची लास्ट स्टेज म्हणजे कशी असते बघ, मिशांसारखी. मिशांसारखं? एकतर तुम्ही वाढवू शकता किंवा कापू शकता. आता बघ, त्याचं प्रेम त्याच्यासोबत नाहीये म्हणजे तो तिला विसरला असेल. तू थोडीशी हिंमत कर आणि त्याला सांग, मी सांगतो ना, जस्ट गो. त्या दिवशी मला हे समजलं की सगळे पुरुष एकसारखे नसतात. काही असे असतात जे चांगले मित्र होऊ शकतात, अगदी प्रसाद सारखे. मी गिरीला हे कधीच विचारलं नाही की त्या दिवशी तो हॉस्पिटलमध्ये का आला होता. सरळ डॉक्टर जोशींनाच भेटायला गेले. बिविंगमध्ये मी नेहमीच जात असते. मग एक दिवस वॉर्ड नंबर 106 मध्ये एक पेशंट आला. हरकमजी. अरे आलात तुम्ही, या या. कसला विचार करत होता? मी विचार करत होतो की एक गोष्ट लिहावी एका रोगाबद्दल. हा, रोगाबद्दल कसली गोष्टी? हा जो रोग आहे ना, नातेवाईकांप्रमाणे असतो. एक गेला की दुसरा येतो चौकशी करायला. गॅसचा प्रॉब्लेम आधीपासून होताच, आता त्याचा भाऊ सुद्धा आलाय. माहितीये, खूप चौकशी करतो हल्ली. कोण आहे? किडनी स्टोन. तुला काय वाटलं कुणा नातेवाईकाबद्दल बोलतोय मी? काय कसं वाटतंय? अरे या ना या ना. मला आज डिस्चार्ज मिळाला. आपण पुन्हा भेटूया असं मी म्हटल्यावर ते बरं दिसणार नाही, कारण आपल्याला पेशंट म्हणून नाही भेटायचं. या आता, पण स्वतःची येतो काळजी मी. घ्या बरं का.
चल येतो या. पोरी. चल ग या या 3 मुलगे आहेत यांना, पण आजारपणात त्यांची काळजी त्यांची मुलगीच घेते. मुलं तर खूप बिझी आहेत ना त्यांचे. त्यांचा स्वभाव माझ्या बाबांसारखाच होता, म्हणून मग आमची चांगली मैत्री झाली. मला त्यांची सवय लागली होती, म्हणून मी त्यांना रोज भेटायला जायचे. एकदा मी नानांना भेटायला जात होते, तेव्हा बाजूच्या वॉर्डमध्ये मी बघितलं अरे हे का आंटी, तुम्ही याच वॉर्डमध्ये होतात? मला माहितीच नव्हतं. रेचल म्हणाली होती की तू इथेच असशील, पण हाच म्हणाला की तुला त्रास कशाला द्यायचा. हे का आंटी, हिमोग्लोबिन खूप कमी झालंय, कावीळ खूप वाढली आहे ना, तुम्ही इथे यायला उशीर का केलात? मला तरी कुठे माहीत होतं. याचा मित्र इथे डॉक्टर आहे, डॉक्टर जोशी म्हणून. मला तर घराच्या जवळच राहायचं होतं ग बाळा. त्यात काय एवढं, लोक घरून चीनला जातात, तुम्हाला इथपर्यंत यायला काय झालं? आता काळजी करू नका, मी रोज तुम्हाला बघायला येईन. मला वाटतं एका आठवड्यात तुम्हाला डिस्चार्ज मिळेल. आर्यमोशी बोलून मी घेते, मी त्यांना चांगलं ओळखते. बरं, बाय. जेव्हा मी गिरीच्या आईला हॉस्पिटलमध्ये बघितलं, खरं सांगायचं तर मला खूप आनंद झाला होता, कारण मुलांचा विकनेस पॉइंट तर त्यांची आईच असते. गिरीला गुगली टाकून बोल करण्याचा चांगला चान्स मिळाला होता मला. आता कसं, थँक्यू. आता फक्त अजून 4 दिवस. डॉक्टर म्हणाले मला लवकरच डिस्चार्ज देतील तुम्हाला. ठीक आहे छोटी डॉक्टर. हो, राऊंडला आले की नक्की येईन इकडे. औषधं आणायला हा बाहेर चाललाच आहे. गिरी, हिला सुद्धा आपल्या सोबत घेऊन जा आणि येताना माझ्यासाठी काहीतरी घेऊन ये. आई, अरे नीलम बाळा, तू इथे कशी काय? मी तर या कॉलेजमध्ये नेहमी येत असते, गेस्ट लेक्चरर आहे. 1 वर्ष झालं. तुम्ही इथे आहात या वेड्याने मला सांगितलं पण नाही. आता बाहेरचं खायची काही गरज नाहीये, आणि मी इथे असताना मी तुमच्यासाठी जेवण आणत जाईन. जेवणाची काही काळजी करू नका तुम्ही. चल चल माझ्या बरोबर. तू चाललीस का? ते दोघे येतील लगेच. तू सुद्धा थोडं खाऊन नको जा. आंटी, मला राऊंडला जायचंय. बघ, जास्त विचार करू नकोस. मी तिच्याबद्दलची सगळी माहिती काढली आहे. ती माझ्या बहिणीसोबतच शिकत होती. किती छान नाव आहे ना, नीलम. एक रत्नाचा खडा आणि गिरी म्हणजे पर्वत. ती एक गेस्ट लेक्चरर आहे आणि एक लेखिका सुद्धा. हा, ए पूजा, ते बघ कोण आलं. इथे अगं, म्हणजे गिरी आला. ये. अरे देवा, ती सुद्धा आली आहे त्याच्यासोबत. यात तिचा काही दोष नाहीये. कुणीही याची 5 वर्ष वाट बघू शकतं. खूपच स्मार्ट आहे हा. स्मार्ट नाही, बावळट आहे. बघ ना, किती चांगली स्माइल आहे त्याची. आणि वरतून शर्टची बटणं पण उघडी ठेवली आहेत. काय हवंय तुला? आई सुद्धा कवित्री होती आणि ही सुद्धा लेखिका आहे. दोघी बसते लिहित आणि हा बसून दोघींची पुस्तकं वाचत बसे. तू असा का विचार करतेस? ते दोघं एकत्र किती छान दिसतायत. बघ की. हे
घे खा आता. ए लहान मुलांशी असं बोलतात का? काहीच कळत नव्हतं. गिरी माझ्यापासून दूर जात होता आणि मला त्याचा खूप राग येत होता. अरे पण जखम तर ह्या हात आलाय. जेव्हा पण मी नीलमला गिरीसोबत बघायचे तेव्हा मला खूप वाईट वाटायचं. मी गिरीला दुसऱ्या कोणत्याही मुलीसोबत बघू शकत नव्हते. माझ्या मनात आलं की मी तिचा खून करते आणि जेलमध्ये जाते. मग माझ्या लक्षात आलं की मी असं कधीच करू शकणार नाही. म्हणून मग मी ब्रेक घेतला आणि गावाला निघून गेले. अरे यार, ही इथे सुद्धा आली. माझ्याकडे पण पुस्तक आहे. समजते काय स्वतःला? ए तू पूजा आहेस ना? मी नीलम आहे. आपण त्या दिवशी भेटलो होतो ना मेडिकल कॉलेजमध्ये. मी गिरीची मैत्रीण. तू चहा घेतेस? नको बाबा, हरकत नाही. गावाला निघालीस का? हो, मी पण तिकडेच निघाले. माझे मिस्टर आले आहेत कुवेतहून सुट्टी घेऊन. तुमचं लग्न झालंय? म्हणजे काय केलं? गिरीनेच लावून दिलं. रॉबिन सोबत तो माझ्या घरी आला होता ना, आणि घरी खूप मोठा प्रॉब्लेम झाला आणि शेवटी मी आणि रॉबिन इथे निघून आलो. गिरीला गाव सुद्धा सोडावं लागलं. आमच्यासाठी खूप काही केलंय त्याने. जर त्याने माझ्यासाठी हे सगळं नसतं केलं. हसतेस कशाला? नाही नाही नाही, काही नाही. मला माहित होतं की तुम्ही दोघे चांगले मित्र आहात. 2 चहा दे रे. घ्या ना. नको थँक्यू. पाऊस आला धावून, निघालो आम्ही छत्री घेऊन आणि पडलो पाय ही घसरून. पहिलीतली कविता आहे ना? हो बाबा, जेव्हा लोक म्हातारे होतात ना तेव्हा लहान मुलांसारखं वागू लागतात. माहितीये तुम्हाला? अगं मी तर ऐकलंय की मुलगी मोठी झाली की तिच्या आई बाबांचं बीपी वाढतं. तुला माहितीये तुझं वय काय झालं असेल आता? हा बघ, तू कधी परत येशील याचीच वाट बघत होता. सनी, मी आता लोकांची लग्न जुळवतो. मॅरेज ब्रोकर झालोय मी. मला असं वाटतं की मी माझ्या बिझनेसची सुरुवात तुझ्यासारख्या मुलीपासूनच करावी. मुलगा खूप चांगला आहे, भेटायला पाठवू का? तू हिला सांगतोयस मुलगा बघ म्हणून? कल्पना पण करावत नाही मला. ही तर स्वतःच जाऊन मुलगा बघून येईल. थँक्यू. नाव काय म्हणालास? गिरी. काय? गिरी. शिक्षण किती झालंय? मराठीमध्ये MA केलंय. काय म्हणालास? अरे ह्याचा आवाज तर ऐकूच येत नाहीये. अरे जरा जोरात बोल ना. मराठीमध्ये MA केलंय. ही बाईक चालवणं नेमबाजी शिकू शकते, पण लग्नाचा विषय निघाला की मुली लाजूनच आत जातात. बघितलं ना ही सुद्धा कशी लाजत आत गेली. सनीला वाटलं की तू तिथून लाजून निघून आलीस. मला माहित आहे माझी मुलगी कशी आहे ते, म्हणूनच तुला विचारतोय. जेव्हा केव्हा तुझ्या लग्नाचा विषय निघतो तेव्हा तू टाळतेस का? असं काहीच नाहीये बाबा. मी कशाची तरी वाट बघतीये. जर ते नाही झालं तर सांगेन तुम्हाला. मग तुम्ही सांगाल त्याच्याशी लग्न कसली करेन. वाट बघतीय? परीक्षा वगैरे आहे का? हो, खूप कठीण परीक्षा आहे. मी सुद्धा एक डॉक्टर आहे म्हटलं. अशी कुठली परीक्षा आहे जी मला माहित नाही? सिलेबस आता बदललाय बाबा. तुमचा काळ वेगळा होता. ही काही माझा ऐकणार नाही. अजून थोडे प्रयत्न करावे लागतील. दुसऱ्या दिवशी मी सगळे धार्मिक विधी अटेंड केले. बाबा माझ्यावर खूप खुश होते, पण मला मात्र खूप बोर झालं. मग मी जाऊन पूर्वजांसाठी प्रार्थना केली.
डेव्हिड कानियानी आहेस ना? तू कधी परत आलास? 2 आठवडे झाले. मला दे, मी पेटवून देतो. खरं म्हणजे मुद्दामहून नव्हतो गेलो, काही काम होतं म्हणून गेलो होतो. पण बिझनेस फसला माझा. आता एक नवीन धंदा सुरू केलाय. आता वाटतंय की यावेळी नक्की यश मिळेल. तर काय म्हणत होतास तू? काय झालं ना, मला नेमकं कुंफूची स्पर्धा भरवायची आहे. हल्ली याची फॅशन जोरात आहे आणि मला एक चांगला स्पॉन्सर सुद्धा मिळणार आहे. त्यांचा ज्वेलरीचा मोठा बिझनेस आहे आणि त्यांना स्पॉन्सरशिप द्यायला खूप इंटरेस्ट आहे. बरं, मग कर की. त्यात मी काय मदत करणार? त्यांची एक अट आहे की या स्पर्धेत गिरी आणि त्यांच्या मित्रांनी सुद्धा भाग घेतला पाहिजे. तू आणि गिरी तर चांगले मित्र आहात ना. तू सांग ना त्याला आणि त्याच्या मित्रांना स्पर्धेत यायला. त्याची चायनामध्ये सुद्धा खूप ओळख आहे. जर तू या स्पर्धेत आला तर खूपच धमाल होईल. पूजा, ऐक ना पूजा, एकदा विचारून बघ ना. मी त्याच्याशी नाही बोलणार. तू डायरेक्टली जाऊन त्याला विचार ना. अगं मी नाही विचारू शकत. तो माझ्यावर अजूनही चिडलेला आहे. का? त्याला जुलीच्या बाबतीत अजूनही लक्षात असेल का? एव्हाना सगळं विसरला असेल. जा, जाऊन विचार त्याला. हे बघ, जर मी गेलो तर राडा होईल. याचा अर्थ फक्त जुलीचा प्रॉब्लेम नाहीये. मॅटर आणखीन पण काहीतरी आहे. मी तुझ्यापासून काहीच लपवत नाहीये. एवढंच लक्षात घे, मी आणि गिरी एकाच लढाईचा भाग आहोत. लेफ्टनंट, माझी मदत तुमचा हात आहे. कॅप्टन, हे घे, तुम्ही नाही प्याल का? तू पिऊन घे. लेफ्टनंट कानियांनी. कॅप्टन, तुम्ही किती दयाळू आहात. लेट्स मूव कॅप्टन. सांभाळून पुढे हो. हो कॅप्टन. शत्रूंनी इथे लँडमाइन्स पेरलेत. नीच कुठले. कॅप्टन, सेव्ह मी प्लीज. कॅप्टन, मला वाचवा. लेफ्टनंट कानियानी, मला वाचवा कॅप्टन, मला वाचवा. हळू नको प्लीज. शांत राहा. धीर ठेव. डोंट बी पॅनिक. आरामात. पाय आरामात काढ. प्लीज. दगड कुठे? लेफ्टनंट कानियानी, लेफ्टनंट कानियानी, लेफ्टनंट कानियानी. मी नाही येणार कॅप्टन. तू असा का वागलास? फक्त एवढंच नाही, याहूनही वाईट वागलोय मी. सांगताना सुद्धा लाज वाटते. म्हणजे यात गिरीची काहीच चूक नाहीये. प्लीज. मी एकदा बोलून बघते त्याच्याशी. तू म्हणालीस म्हणून नाही आणि याची मदत करायची म्हणून सुद्धा नाही. माझी इच्छा आहे की माझ्या मित्रांनी या संधीचा फायदा घ्यावा. जा ना. ते उचल आणि आण इकडे. मी मी येईन. या वर्षीच्या सामूहिक विवाह सोहळ्याच्या डोनेशनसाठी तुला भेटणार होतो. चांगलं कॉन्ट्रीब्यूट कर आणि माझ्याकडून जी मदत हवी ती मी करेन. आलं लक्षात. आणि फक्त डेव्हिडच नाही, तुला कोणत्याही गोष्टीत माझी मदत हवी असेल तर मी नक्की करेन. कुठे निघालीस? या वर्षीच्या सामूहिक विवाह सोहळ्याच्या मीटिंगला मी जातीये. असं? चांगली गोष्ट आहे की. अशा सामाजिक उपक्रमात सहभागी होणं चांगली गोष्ट आहे. मला अभिमान आहे तुझा. तर मग या चेकवर सही करा. आकडा मी नंतर टाकेन. हा तर माझ्या अकाउंटचा चेक आहे. हो हो.
जास्त पैसे उधळू नकोस. ह्या सगळ्या कामामुळे मी आणि गिरी थोडे जवळ येऊ लागलो होतो. मी जेव्हा त्याला सांगितलं की माझ्या एका खास व्यक्तीला भेटायला न्यायचंय तुला, तेव्हा तो लगेच तयार झाला. हे कोणाचं घर आहे? चल ना सांगते. अरे आलीस का बडबडी मुलगी? वेलकम. ये ये. प्रवास कसा झाला? छान. अरे गिरी, ओळखतो मी तुला. ये. तू कदाचित मला ओळखत नसशील, पण जर पुस्तक वाचायची आवड असेल तर माझ्याबद्दल नक्की ऐकलं असशील. जेकब अथर्व पब्लिकेशन. ओहो, ऐकलंय मी. पूजाला मी आधीपासून ओळखतो बरं का. मेडिकल कॉलेजमध्ये भेट झाली होती. मी माझ्या कामामुळे कधी कधी कंटाळून जातो, मग ट्रीटमेंटचं निमित्त करून मी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होतो. तेवढंच जरा आयुष्यात चेंज. अथर्व पब्लिकेशन या आठवड्यात हे पुस्तक प्रकाशित करणार आहे. याची पहिली प्रत मला तुला द्यायची आहे गिरी. ठीक आहे, उघडून बघ. या पुस्तकाची सुरुवात हॉस्पिटलमध्ये झाली होती. मी वाचलं होतं हे. मग माझ्या लक्षात आलं की हे पुस्तक आपण छापलं पाहिजे. या पुस्तकासाठी पूजाने खूप मेहनत घेतली आहे, म्हणूनच मी हे लिहू शकलो. आणि मला हे सुद्धा माहिती आहे की तुझी आई एक चांगली लेखिका आहे. पुस्तकाची पहिली प्रत माझ्या हातून तुला दिली जावी अशी हिची खूप इच्छा होती. सुमित्राला खूप आनंद होईल, हो ना? किंवा मला जेलमध्ये तर टाकणार नाही ना? येतो आम्ही. ही मुलगी खूप चांगली आहे. दुसऱ्यांच्या स्वप्नांसाठी काम करणं एवढं सोपं नसतं. त्यासाठी मनापासून प्रेम असावं लागतं. तू खूप भाग्यवान आहेस, तुला इतकी चांगली मैत्रीण मिळाली आहे. गुड लक. ठीक आहे, आम्ही येतो आता. एकच गोष्ट तुला सतत सांगून मी थकलोय. इथे केरळामध्ये इतकी हिरवळ आहे ना, जोपर्यंत तू इथे येत नाहीस तोपर्यंत तुला कळणार नाही. हो ठीक आहे, मग निघ लवकर. पूजा, तो रवी आला होता. सामूहिक विवाहाबद्दल तुझ्याशी काहीतरी बोलायचं होतं त्याला. बोलून घे त्याच्याशी. ते काम उद्या आहे बाबा. उद्याचं काम उद्या करूया. आजचा आनंद आज साजरा करूया. अरे हां. यावेळी आपल्याला चांगलं परफॉर्म करावं लागेल. मागच्या वेळी फक्त 25च जोडपी होती. हो, त्या ज्वेलरी वाल्यांना भेटून स्पॉन्सरशिप बद्दल बोलावं लागेल आपल्याला. हां ठीक आहे, करूया ते. अच्छा, ही लिस्ट तू पाहिलीस का? अरे, गोपाल भाऊंच्या मुलीचा श्रीलक्ष्मीचा नवरदेव कोण आहे? ह्यात तर काहीच लिहिलं नाहीये. मी सेक्रेटरीला सांगितलं आहे. लक्ष्मी माझा मुलगा गिरीसोबत लग्न करेल.
खूप चांगला निर्णय आहे. तुमचं मन खरंच मोठं आहे. हे बघ बाळा, माझं मन मोठं आहे हे असं समजून त्याचे उपकार करते असं समजू नका. ती लक्ष्मी एक चांगली मुलगी आहे. ती जेव्हा लहान होती तेव्हापासून तिला ओळखते. आणि गिरी पण ती त्याच्यासाठी योग्य मुलगी आहे. आणि तुला तर गिरीबद्दल माहीतच आहे. त्याला दोन दडाक्याचं लग्न मुळीच पसंत नाही. त्याला लक्ष्मी पसंत पडेल, मला खात्री आहे. मी बोलेन ना सुमित्राशी, तू घाबरू नकोस. जाऊ दे ग आंटी, गिरीच्या आईचं बरोबर आहे. गिरीला सुद्धा हेच मान्य असेल. लक्ष्मी एक चांगली मुलगी आहे आणि त्याला त्रास होईल असं मी काहीच करणार नाही. एकदा मी त्याला माझ्या मनातल्या भावना सांगितल्यात, पुन्हा नकार पचवू नाही शकणार मी. जर आम्ही एकत्र येणार असू तर मी त्याच्याकडे जाणार नाही. त्यालाच माझ्याकडे यावं लागेल. मला खात्री होती की गिरी मला नक्की मिळेल, पण त्यासाठी चमत्कार व्हायला हवा होता. देवाच्या चमत्काराची वाट बघत होते मी, म्हणून मी निश्चितपणे बसले होते. पूजा, जरा बाहेर येतेस का? हां पूजा, पूजा, मी तुला जे काही सांगितलं होतं ना ते सगळं तू विसरून जा. आता मी तुला जे काही सांगेन ते लक्षात ठेव. मी सांगितलेलं ऐकलंस तर तू नक्कीच सफल होशील. बेस्ट ऑफ लक. टेक वन. नाव टेक वन. काय झालं? ऐक ना, हो. आपण गिरीला मदत कर असं सांगूया नाही, का? अगं तुला वेड लागले का? याचा काही उपयोग होणार नाहीये. नको. तुला काहीच नाही करायचंय. मी बोलेन त्याच्याशी. तू फक्त माझ्यासोबत उभा राहा. पण हे बघ, आपल्याकडे हाच मार्ग शिल्लक आहे. माझ्यावर विश्वास ठेव. हो. रहीम राऊतची मुलगी. या गावात इतक्या चांगल्या मुली असताना तुला त्याचीच मुलगी मिळाली होती प्रेम करून पळवून न्यायला. हे बघ मित्रा, यावेळी मला तुझी मदत हवी आहे. स्पर्धेतून जे पैसे वाचतील त्यातून मला लग्न करायचंय. दुसरा मार्ग नाहीये, कारण सामूहिक विवाह होणार आहे. मला तिला पळवून न्यावंच लागेल. माझ्याकडे दुसरा मार्गच नाहीये. तुला माझी मदत करावीच लागेल. प्लीज प्लीज मदत कर यार. नाही, हे नाही येऊ शकत. आणि मी मदत नाही करणार. हे तू बोल ना त्याच्याशी. आम्हाला वाटलं की तू दोन प्रेमी जीवांची मदत करशील, म्हणूनच आलो होतो. एकदा स्वतःचा जीव धोक्यात घालून तुझ्या मित्राचं लग्न लावून दिलं होतंस. आणि आमची इतकी वाईट परिस्थिती नाहीये. तुझी मदत मागितली त्याबद्दल सॉरी. पूजा, नसीमा पूजाच्या वर्गात होती. पूजा तिला आरामात घरातून बाहेर काढू शकेल, पण त्यानंतर मात्र गेरी तुला आम्हाला मदत करावीच लागेल.
किती उशीर केला ते यायला. आम्ही केव्हापासून वाट बघतोय. चला बसा गाडीत. चला पटकन बसा. चला. गिरी बस इथेच थांबव. चला चला. गिरी, थँक्यू व्हेरी मच यार. मी तुझे उपकार आयुष्यभर लक्षात ठेवीन. नशिबात असलं तर आपण पुन्हा भेटू. या पत्रात तुझ्यासाठी काहीतरी लिहिलंय. एकदा नक्की वाचशील. येतो मी. चल येतो. गिरी नालायका, जळकुट्या, उपकार विसरलास? याच मुलीची मी रोज बस स्टॉपवर वाट बघायचो, पण तू कधीच माझी मदत केली नाहीस. मी इंटरनेट कॅफे सुरू केला म्हणजे रोज तिला निवांत भेटता येईल, पण तू पोलिसांना खबर देऊन मला आत टाकलंस. तू नेहमी माझ्या कामात खो घातलास आणि आता सामूहिक विवाह सोहळा करून तू तिच्या मागे लागलायस. तुला वाटतं की तू लोकांच्या भल्याचा विचार करतोस, पण लक्ष देऊ नाही. मी हे होऊ देणार नाही. नाही होऊ देणार मी. लक्ष्मी, अरे कामयाबी नालायका. अरे चला चला, लवकर चला. गाडी लवकर काढ. चल. पाठलाग करू नकोस. ऐक, प्लीज आता आमचा पाठलाग करू नकोस. आम्हाला जगू दे. त्या रात्री डेव्हिड तर पळून गेला खरं, पण त्यानंतर गिरीच्या मनात माझे जे विचार होते ते सुद्धा बदलले. गिरीच्या मनात डेव्हिडची प्रतिमा एखाद्या संताप्रमाणे झाली होती. मला आता खात्री होती की गिरी मला नक्की प्रपोज करेल. मला खात्री होती तो दिवस लवकरच उगवेल. आणि त्या दिवशी जेव्हा सूर्य उगवला. चल, तुला घरी सोडतो. परीक्षेचा रिझल्ट आणायला गेली होतीस, मग एवढा उशीर का झाला? काय झालं? पास नाही झालीस का? काही हरकत नाही बेटा, काळजी करू नकोस. मी काय म्हणतो, सनीने जे स्थळ सुचवलं होतं त्याचा विचार करायला काय हरकत आहे? तसं असेल तर आपण सनीला पण इकडे बोलून घेऊया. बरोबर ना? माझी चुलत बहीण जुलीचं जे झालं तेच कदाचित आता माझ्या बाबतीत सुद्धा होणार आहे. मला सुद्धा एका अनोळखी पुरुषासोबत लग्न करावं लागेल. दुसऱ्या दिवशी रविवार होता. बाबा हे धरा जरा. पूजा, मी जे सांगितलंय ते विसरू नकोस. आधी त्याला काय सांगायचंय ते नीट ऐक, मगच निर्णय घे. तू तुझ्या आई आणि बाबांना कधीच दुःख दिलं नाहीयेस. त्यांचा सुद्धा विचार कर आणि मग निर्णय घे. मी आहे तुझ्यासोबत. जा आता पूजा. जागा तीच आहे, पण पाऊस नाही पडत आहे. पूजा, एक गोष्ट माहिती आहे तुला?
मी एक सामान्य माणूस आहे, एक शेतकरी. झाली याची कॅसेट सुरू. आता म्हणेल पूजा तू मोठ्या घरची मुलगी आहेस. पूजा, तू मोठ्या घरची मुलगी आहेस आणि तुला खूप पुढे जायचंय. आणि तुला खूप पुढे जायचंय. माझ्यात आणि तुझ्यात खूप अंतर आहे. आमच्यात आणि तुझ्यात खूप जास्त अंतर आहे. पण मला त्याच्याशी देणं घेणं नाहीये. काय यार, मुलीला नेमबाजी शिकवतोयस, बाईक चालवायला शिकवतोयस, काय हे सगळं? एका अनोळखी मुलाबरोबर त्याच्या बाईकवर बसून त्याला घट्ट पकडून फिरत होती. ऐक, प्रत्येक गोष्टीची एक मर्यादा असते. आवर तिला, नाहीतर भोगावं लागेल. तुला ऐकायला येत नाही का मी काय विचारतोय? बोल ना. तू काय मला इथे फक्त हिरवळ बघायला बोलवलं होतंस की काय? आता बघतोस काय? बोल ना काहीतरी. ठीक आहे, तुला बोलायचंच नसेल तर तू बसून राहा, मी निघतो. मुलगी पार हाताबाहेर गेली आहे. तुम्ही काळजी नका करू. काळजी? हं? मी मुळीच काळजी करत नाहीये. मला ही गोष्ट आधीपासूनच माहित होती. ती ठरवून लग्न करायला कधीच तयार होणार नाही. ती माझी पूजा आहे, माझी मुलगी. मला माहितीये ना तिच्या नशिबात प्रेमविवाहाचा योग आहे. आणि मग तो गिरी ज्याच्यावर तिचं प्रेम आहे, तो तिला कधीही पळवून देणार नाही. खूप चांगला मुलगा आहे तो. बघ तू, तो येईलच इतक्यात. हं? हा? काय म्हणालो होतो मी? चला. डॉक्टर, मला तुमच्याशी जरा महत्वाचं बोलायचंय. माझ्या मुलीशी लग्न करायचंय तुला? आमचा होकार आहे. अरे फिरवून फिरवून बोलू नको. हे कसं शक्य? आपला धर्म वेगळा आहे, त्यांचा धर्म वेगळा आहे. येशूने ज्या ज्या यातना भोगल्या त्या काही फक्त ख्रिश्चनांसाठी म्हणजे? कोणत्या काळात जगतोयस तू? आत या तुम्ही दोघे या. ये रे बाळा. तोच गिरी ज्याने मला एकदा नकार दिला होता. एका रविवारी देवाने त्याला सुबुद्धी दिली आणि 6 रविवार नंतर त्याने माझ्याशी लग्न केलं. त्यानंतर सगळं काही छान चाललं होतं. बाबांनी नवीन औषधाचा शोध लावलाच होता, पण त्याच वेळी आई. अरे वा! दोनाने 8 डोसे खाणाऱ्या मुलाशी लग्न केलं आणि मीतीचं शेवटी लग्न झालं याडली सोबत. आणि लवकरच आता तिला बाळ होणार आहे. थॉमस अंकल आमच्या गावात येऊन सेटल झाले आणि हिरवळ आयुष्यात आलीच. रेचल आंटीला आता नवीन वाईन टेस्टर मिळाला होता. बाबांनी जी कान उघडणी केली त्यामुळे सनीचा जातीवाचक दृष्टिकोन बदलून गेला होता. आज तो एक अशी विवाह संस्था चालवतो जिथे फक्त इंटरकास्ट लग्न जमवली जातात. सासूबाईंचं पुस्तक लिहून पब्लिश सुद्धा झालंय. आता त्या दुसरं पुस्तक लिहितायत जेकब सरांसाठी. मी सुद्धा त्यांना मदत करतेय. गिरीने स्वतःची कुंफू अकॅडमी सुरू केली. तर ही होती माझी गोष्ट. शेवटी मला माझं प्रेम मिळालंच. आता मी निघालीये माझ्या बेस्ट फ्रेंडला भेटायला. त्या मुलाला जो माझ्यासाठी गिरीशी बोलला, ज्याने मला आयडिया दिली की गिरीच्या आईचं पुस्तक पब्लिश व्हायला हवं, ज्याने मला डेव्हिड आणि लक्ष्मीच्या भानगडीत सुद्धा सपोर्ट केलं, तोच माझा मित्र. त्याच्याबद्दल एक गोष्ट सांगते तुम्हाला. दिसायला तो मांजरीसारखा आहे,
पण त्याचा मेंदू अगदी वाघासारखा आहे. तो माझा बेस्ट फ्रेंड प्रसाद. त्यानंतर आमच्या आयुष्यात फक्त आनंद होता. पण या मुलांची एक सवय असते, ते कधीही आपलं पहिलं प्रेम विसरत नाहीत. बरं, मुलीचं नाव काय ठेवलंय? जुली. जुली बाळा. टू 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 टू. पूजानेच हे नाव ठेवलंय.